नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज विषयच असा आहे की आपण एक मेन महत्त्वाची माहिती आपण बघणार आहे, ती म्हणजे क्रॉप कव्हर। क्रॉप कव्हर म्हणजे काय, त्याचा वापर कुठं करायचा, कसा करायचा। तर इथं आता लाईव्ह डेमो आपल्या समोर आहे आणि आपण सुद्धा हा क्रॉप कव्हर एक ट्रायलसाठी सुद्धा वापरलेला आहे। त्याचा रिझल्ट आपल्या समोर आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा एकदम इंटरेस्टिंग होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, क्रॉप कव्हर म्हणजे काय? क्रॉप कव्हर म्हणजे पिकांच्या प्रोटेक्शनसाठी एक लावणारं एक सर्वात पातळ कापड असते। जसं की कलिंगड असेल, आपल्याला ऑफ सीझन मध्ये जर कोणतं पीक घ्यायचं असेल तर त्याच्यावर क्रॉप कव्हर लावून आपण ते पीक एकदम चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। एक फेवरेबल कंडिशन त्या क्रॉप कव्हर मध्ये तयार होत्या, त्यामुळे पिकांची वाढ, त्यांची ग्रोथ एकदम चांगल्या प्रकारे होते व आपल्याला उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळते। तर हा क्रॉप कव्हर का टाकायचा? तर मित्रांनो, आपल्याला ऑफ सीझन मध्ये जर कोणतं पीक घ्यायचं असेल, आता जसं की कलिंगड आहे, हे थंडीमध्ये कलिंगड पिकाची वाढ फास्ट होत नाही किंवा वाढ थांबते। तर त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन तयार करण्यासाठी आपण हा क्रॉप कव्हर वापरतोय। क्रॉप कव्हर टाकल्यानंतर आपल्याला टेम्परेचर जर 15 ते 20 डिग्री पर्यंत येत असेल तर क्रॉप कव्हरच्या आतमध्ये ते टेम्परेचर 25-30 डिग्रीच्या रेंजमध्ये राहते। पिकाला जी फेवरेबल कंडिशन आपल्याला जी लागते ती फेवरेबल कंडिशन आपल्या पिकाला मिळते व त्याची वाढ सुद्धा चांगली होते। पूर्णपणे हा कव्हर त्या पिकाला झाकलेला असल्यामुळे बाहेरची कोणतीही कीड आतमध्ये लागत नाही, त्यामुळे औषधाचा खर्च वाचतोय, पीक चांगले येते, उत्पादन आपल्याला चांगले मिळते। तर मित्रांनो, हा क्रॉप कव्हर कसा वापरायचा? तर आता इथं आपण ट्रायल केलेला आहे की हा टनल पद्धतीने आपण क्रॉप कव्हर वापरलेला आहे। जसं आपल्याला टनल असतोय त्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे। यामध्ये झेंडूसाठी जी आपण साईड बांधणीसाठी जी प्लास्टिक तार वापरल्या ती तार इथं वापरल्या आणि स्टिकसाठी आपल्या मार्केटमध्ये प्लास्टिकची स्टिक मिळतात, तर ती स्टिक 20 ते 25 रुपयाला एक मिळते, 6 फुटाची असते। तर तो सुद्धा खर्च कमी करण्यासाठी आपण गॅलव्हनची 12 गेजची तार आपण इथं वापरल्या। तर ती तार आपण 6 फुटानं कट करून आपण टनल टाईप मध्ये वापरले, त्याला प्लास्टिकची तार बांधल्या आणि त्याच्यावर आपण क्रॉप कव्हर टाकलाय, जेणेकरून पिकाला वाढण्यासाठी चांगली वातावरण मिळते, हवा खेळती राहिल्यामुळे वाढ सुद्धा चांगली होते। तर इथं आता त्या टनल पद्धतीचा वापर केलेला आहे। आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण डायरेक्टली पिकावरती टाकू शकतोय, त्याला कोणतीही स्टिकची गरज नाही, ताराची गरज नाही, आपण डायरेक्टली क्रॉप कव्हर त्या पिकावर टाकू शकतोय। पीक वाढेल तसं क्रॉप कव्हर वर येतोय। तर अशा दोन पद्धतीने आपण हा क्रॉप कव्हर वापरू शकतोय। तर मित्रांनो, हा क्रॉप कव्हर कधी टाकायचा? तर आपण कलिंगड लागवडीनंतर 4थ्या ते 5व्या दिवशी आपण हा क्रॉप कव्हर टाकू शकतोय। पहिला लागवड झाल्यानंतर आपण यातली तुटाळी किंवा मर कुठं झालेली असेल तर ती मर काढून आपण पहिली आळवणी व एक फवारणी करून आपण हा क्रॉप कव्हर 4थ्या ते 5व्या दिवशी टाकू शकतोय। जास्तीत जास्त 10व्या दिवशी हा क्रॉप कव्हर टाकू शकतोय, त्यानंतर टाकून ह्याचा जास्त फायदा आपल्याला होत नाही। तर 10व्या दिवशी जर आपण टाकला तर त्यानंतर एक 25 ते 30 दिवस हा क्रॉप कव्हर आपण ठेवू शकतोय। त्या पिरियडमध्ये पूर्णपणे आपली फवारणी होत नाही, जे औषधं द्यायचे आहेत ते आपण ड्रिपने देता येतात व त्याची वाढ चांगली होते। मित्रांनो, हा क्रॉप कव्हर जर आपण बघितला तर त्याचा खर्च किती येतोय? तर मित्रांनो, ह्या क्रॉप कव्हरचा खर्च एकरी अंदाजे 12 ते 15 हजार रुपये पर्यंत येतोय। पण हा क्रॉप कव्हर जर आपण नीट वापरला तर 2 ते 3 पिकं आपण ह्या क्रॉप कव्हरवर सहजरित्या घेऊ शकतोय। म्हणजेच एका पिकासाठी आपल्याला 4 ते 5 हजार रुपये फक्त खर्च येतोय। तेवढा खर्च आपण औषधासाठी नक्कीच करतोय, त्यामुळे हे क्रॉप कव्हर करणं हे तोट्याच आहे असं तर काय वाटत नाही, कारण क्रॉप कव्हरमुळे आपली पूर्ण फवारणीचा खर्च वाचतोय। एखादं पीक करत असते त्यासाठी जे मल्चिंग पेपर लागतोय, त्या मल्चिंग पेपर जेवढा एका बंडलमध्ये 400 मीटर असतोय, त्याच पद्धतीने हा क्रॉप कव्हर सुद्धा एका बंडलला 400 मीटर येते। आपल्याला जेवढे मल्चिंग पेपरचे बंडल लागतात तेवढेच क्रॉप कव्हरचे सुद्धा बंडल आपल्याला लागतात। तर हा एक बंडल आपल्याला 2500 ते 3000 या रेंजमध्ये एरिया वाईज कमी जास्त आपल्याला मिळू शकतात। तर हा क्रॉप कव्हर आपल्याला 2800 रुपयाला मिळालेला आहे। ट्रायलसाठी एक बंडल टाकलेला आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा बघू शकता कशा पद्धतीने आलेला आहे। आता आपल्या इकडचं टेम्परेचर हे मिनिमम 15 डिग्री पर्यंत येते, पण पिकांसाठी ते 15 डिग्री टेम्परेचर हे फेवरेबल नसते। 20 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर कलिंगड पिकासाठी सुटेबल असते। तर हा क्रॉप कव्हर टाकल्यामुळे आपल्या पिकाला 20 डिग्रीच्या पुढचं टेम्परेचर मिळते आणि जास्तीत जास्त जर टेम्परेचर 35 डिग्री पर्यंत असेल तरी त्यामध्ये सुद्धा टेम्परेचर कमी होते, 30 डिग्री पर्यंतच आतलं टेम्परेचर असते। त्यामुळे पिकांसाठी एकदम फेवरेबल कंडिशन तयार होत्या, पिकांची वाढ एकदम चांगली होत्या। आणि ह्या क्रॉप कव्हर बद्दलचा रिझल्ट जर बघितला तर तुमच्या समोरच आता आहे। एका साईडला आम्ही क्रॉप कव्हर टाकलेलं नाही आहे,
ह्या साईडला 3 लाईन ट्रायलसाठी आपण क्रॉप कव्हर टाकलेला आहे. तर पूर्णपणे आतल्या साईडचा पूर्ण क्रॉप न भरलेला आहे. जो टनल तयार केला आहे ते टनल पूर्णपणे फुल्ल भरलेला आहे. साईडला आले टनल सोडून आणि या साईडला बघितलं तर कव्हर नसल्यामुळं ह्याची वाढ चांगली झालेली नाही. ह्याला रोग कीड रस शोषणारा किडे ह्याच्यावर अटॅक झालेला आहे, त्यामुळे तिची वाढ सुद्धा चांगली झालेली नाही. तर हा क्रॉप कव्हरचा फायदा आहे. तर तुम्ही क्रॉप कव्हर वापरताय का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी आपण कलिंगड आणि मिरची हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केले. थंडीमध्ये सुद्धा मिरची कशा पद्धतीने येते हे क्रॉप कव्हरमध्ये आपल्याला सहजरित्या दिसून येते. कव्हरमुळे थंडीचा त्या मिरची पिकावर किंवा कलिंगड पिकावर जरा सुद्धा कोणताही परिणाम पडलेला नाही. एकदम चांगल्या पद्धतीने निरोगी असं हे कलिंगड आणि मिरचीचं पिकं आहेत. तर मिरची सुद्धा कशा पद्धतीने आली तर बघू शकता. तर मित्रांनो, आपला हा कलिंगडचा प्लॉट टोटल 35 दिवसाचा आहे आणि आपण हा उद्या क्रॉप कव्हर काढणार आहे. तर क्रॉप कव्हरच्या खालचं पीक बघा कशा पद्धतीने आहे. एकदम कोणताही रोग नाही, वाढ एकदम चांगली झालेली आहे. आणि दुसऱ्या साईडला जर बघितला क्रॉप कव्हर नसलेले पीक कसं आहे आणि क्रॉप कव्हर असलेले पीक कसं आहे, हा रिझल्ट आपल्या समोर आहे. क्रॉप कव्हर केल्याचा एकदम चांगला फायदा आहे. ह्याचा तोटा कोणताही नाही. जर खर्चाच्या बाबतीत म्हणला तर हे एकदा क्रॉप कव्हर घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा आपण नक्कीच वापरू शकतोय, त्यामुळे जास्त खर्च सुद्धा नाही आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही क्रॉप कव्हर वापरत असाल तर तुमचा याबद्दलचा अनुभव काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही क्रॉप कव्हर बद्दलची आमची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.